So I started the recording of this particular session. चलो लेट्स वर्कआउट. आता इथं जर वरती बघितलं तर नाव द्यायला आपल्याला इथे क्लिक केलं. I can have it as day 1 batch 3. day 1 batch 3 नाव दिलंय. इथे हा कोड एन्व्हायरमेंट आहे. इथं कोड वरती जर क्लिक केला तर पुढचा कोड एन्व्हायरमेंट येतो. याला ब्लॉक म्हणतात कोडचा. So I can have it as in file. Okay. सर प्रोग्राम व्हॉट्सअप ग्रुपवर पण शेअर करू शकता का? येस, मी व्हॉट्सअप ग्रुपवरती पण शेअर करू शकतो, पण आपण गुगल क्लासरूम थ्रू शेअर करणार आहोत. सो प्लीज मेक शुअर दॅट गुगल क्लासरूम तुम्ही जॉईन करणार आहात. मी कसा जॉईन करायचा वगैरे हे आजच्या सेशनच्या एंडला सांगेनच. एंडला तुम्हाला कळेल की कसं गुगल क्लासरूम जॉईन. आणि जर माहित असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मी क्लासरूमचा कोड शेअर करतोच आहे तुमच्यासोबत. एकदा झाल्यानंतर तुम्ही शेअर करा. ठीक आहे. ओके, लेट्स मूव्ह ऑन. आता इथे प्रोग्राम्स जे आहेत ते प्रोग्रामचे कोड आहेत ना, ते तुम्हाला इथे लिहायचे. प्रोग्रामचा कोड एकदम सिंपल आहे, तो लिहायचा. ठीक आहे. या इथे let's start with the print statement. Print snow world. ठीक आहे. स्नो वर्ल्ड म्हणून लिहिलं आणि या इथे प्ले बटन जो आहे तो रन म्हणून असतो. तो इफ आय क्लिक ऑन दॅट, हा सेल काय होतो, रन होणार आहे आणि याचा आउटपुट जो आहे तो त्याच्या खाली दिसणार आहे. ठीक आहे. प्रिंट स्नो वर्ल्ड. सो यू कॅन सी दॅट स्नो वर्ल्ड नावाने तो रन झालाय. म्हणजे याचा प्रिंट जो आहे तो स्नो वर्ल्ड आलेला आहे, जे प्रिंट लिहिलेलं आहे. जर अजून एखादी स्टेटमेंट जरा वाढवायची असेल, प्रिंट दिस इज सो नाईस. ठीक आहे. प्रिंट माय स्नो वर्ल्ड दिस इज सो नाईस. सो 3 लाईन येणार आहेत. 3 लाईनला 3 कंटेंट्स आहेत. आता एखादी ठीक आहे, मला पहिली लाईन नको आहे, मला कमेंट करायची असेल. कमेंट करण्यासाठी याच्यामध्ये हॅश वापरतात. सो ऍट द बिगिनिंग जर मी हॅश वापरला तर ती लाईन पर्टिक्युलरली कमेंट होऊन जाते. ठीक आहे. सो यू कॅन सी दॅट मला फक्त या 2 लाईनचाच आउटपुट येतोय, या लाईनचा आउटपुट येत नाही. मल्टिपल लाईन पण कमेंट करता येतं. सो यु नो याच्यामध्ये डबल ट्रिपल कोट करून वापरला तरी मल्टी लाईन कमेंटिंग होऊ शकतं. सो यू कॅन सी दॅट माझ्या हे 2 लाईन्स कमेंट झालेल्या आहेत, फक्त एकच लाईन प्रिंट झालेली आहे. सो कमेंट मल्टिपल लाईन जर कमेंट करायचे असतील तर ट्रिपल डबल कोट जो असतो ना 3 वेळा वापरायचा स्टार्टला, आणि जिथपर्यंत वापरायचं आहे तिथं ट्रिपल टाइम्स युअर डबल कोट वापरायचे. होप इथपर्यंत क्लिअर आहे. लेट्स हॅव अनदर कोड. मी कोड वरती क्लिक करतो. आता अजून एक स्निपेट तयार झाला. मी a इक्वल्स टू 50 घेतो, b इक्वल्स टू 100 और 10 घेतो. ठीक आहे. a equals to 50, b equals to 10, and then I can have c equals to a plus b and print c. So what I get an output it as 60. So output मला 60 भेटणार आहे. Now let me take a pause and say this thing to you. जर तुम्ही हा प्रोग्राम बघितला तर ऍज कम्पेअर टू सी लँग्वेज मला बाकी झंझट करावी लागली नाही. म्हणजे काय, मला ए हा इंटिजर आहे म्हणून सांगावं लागलं नाही, बी हा इंटिजर आहे म्हणून सांगावं लागलं नाही, सी हा माझा इंटिजर आहे सांगावं लागलं नाही. प्रिंट स्टेटमेंट टाकताना मला %d वगैरे वापरावं लागलं नाही. सो ओव्हरऑल याचा फायदा काय होतो जर तुम्ही बघितलात तर, की इथे मला काही सिंटॅक्टिकली मला सेमीकॉलन टाकावं लागलं नाही, काही नाही, आणि सगळं आउटपुट व्यवस्थित देतोय तो. दॅट्स द ब्युटिफुल थिंग अबाउट पायथन. म्हणजे पायथन शिकण्याचा फायदा काय आहे की याच्यामध्ये बाकीचं जे ऍज कम्पेअर टू सी लँग्वेज जे सिंटॅक्सेस आहेत फार इझी आहेत. सो दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर थिंग इज गेटिंग मच पॉप्युलॅरिटी. आणि अपार्ट फ्रॉम दॅट अजून फ्लेक्झिबिलिटी जी आहे ते पण आता कळेल हळूहळू, सांगतो मी तुम्हाला.
असं लिहिलं मी, ऍडिशन ऑफ, ठीक आहे, डबल कोट मध्ये, आता डबल कोट किंवा सिंगल कोट काहीही वापरू शकता, ऍडिशन ऑफ कॉमा ए कॉमा अँड कॉमा बी कॉमा इज कॉमा इक्वल टू, ठीक आहे, सी. नो, इथं जर बघितला तर आता रन केला मी तर बघा, ऍडिशन ऑफ 50 and 10 is 60. मला इथे ना पर्सेंट डी सांगावा लागला, ना व्हेरिएबल कुठला आहे कुठं सांगावा लागला. मी मध्येच व्हेरिएबल पण टाकला, त्यानंतर मध्ये टेक्स्ट पण टाकला, परत टेक्स्ट टाकला, परत व्हेरिएबल टाकला. हे असं सी लँग्वेज मध्ये इतकं इझी नव्हतं, राईट. हे याच्यामध्ये इतकं इझिली तुम्ही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन, म्हणजे आय कॅन हॅव सबस्ट्रॅक्शन ऑल्सो. सो तुम्हाला जो काही ऑपरेशन हवा आहे, म्हणजे a equals to 100, b equals to 50, and then I can have print a minus b. I can have print a divided by b, and even I can have print a multiplied by b. Okay, so I get it as a minus b 50, त्यानंतर a divided by b 100 divided by 50 2.0, आणि a multiplied by b is 100 multiplied by 50 which is 5000. so जर तुम्ही हे बघितलं तर फार इझिली वर्कआउट होतं आहे. सो व्हेरिएबल कसा घ्यायचा, आता सपोज याच्यातली मला a डिवायडेड बाय b लाईन नको आहे, आय कॅन कमेंट इट हॅश. सो रन केला मी तर मला फक्त हे दोनच आन्सर भेटतात, एक a मायनस b चा आणि एक a मल्टिप्लिकेशन b चा. सो मला बाकीचं काही भेटत नाहीये कारण तो कमेंट केलाय लाईन. ओके, लेट मी पॉज अँड लेट मी आस्क यू अगेन, आतापर्यंत सांगितलेलं कळतंय तुम्हाला, आलंय लक्षात? Let me see it in chat, then I will continue. Okay, yes, yes sir, yes sir. So yes, looks good, wonderful, wonderful. Yes, I am getting good replies. Yes, thank you, thank you, thank you. Yes sir, quite easy, right, good going, great. Let's go ahead then. इथपर्यंत क्लिअर झाल्या म्हणल्यानंतर आता पुढे जायला काय हरकत नाही, ठीक आहे. काही गोष्टी अशा अशा हळूहळू मी उलगडत जाईन आणि हळूहळू आपल्याला मजा येत जाईल. हा एक ऑपरेटर आहे, त्यानंतर बरेच असे वेगवेगळे ऑपरेटर्स अवेलेबल आहेत. सो आय इक्वल्स टू 5, ठीक आहे, बी इक्वल्स टू 2, and then I can have c equals to a divided by b. Okay, and then print c. So what do you expect? Like double slash तर कधी बघितला नव्हता आपण, right? So काय? So what I get it has 2. What is mean by that? Like मी डबल स्लॅश केल्याने काय झालं आणि मी जर सिंगल स्लॅश केला असता, so d equals to a divided by b and print d केला. So एकामध्ये मला 2 भेटला, एकामध्ये मला 2.5 भेटला. जर मी इथं आता सपोज 7 केला or 8 केला, so if I make it as 8, I get 4 and I get 4.0. काय असणार आहे, म्हणजे एक 4 आहे आणि एक 4.0 आहे, बरोबर आहे. मग मला आता काय करायचं, यांना काय आहे हे कळून घेण्यासाठी मी काय करतो, सिंपल टाईप ऑफ सी आणि टाईप ऑफ डी, ठीक आहे, असे करतो. and if I try to print them, print type of C and print type D. So एक आहे इंटीजर आणि दुसरा आहे फ्लोट. एक आहे इंटीजर, पहिला आहे तो इंटीजर आहे आणि दुसरा आहे तो फ्लोट आहे. सो डबल स्लॅश जेव्हा तुम्ही वापरता, डबल स्लॅश जेव्हा वापरता तो इंटीजर डिव्हिजन किंवा त्याला फॉर्म्युलेशन त्याचं काय होतं, इन द फॉर्म ऑफ इंटीजर डिव्हिजन म्हणतात. ओके, वन ऑफ द स्टुडंट्स हॅज गिवन द आन्सर, क्वाइट अ गुड, राईट. सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड, राईट. मग आता याच्यामध्ये असे काही ऑपरेटर्स आहेत ज्यांचा फायदा होतो आपल्याला. मग आता हे नंतर आपल्याला कळेल की कसे फायदा होतो ते काय.
Yes, floor division. Yes, very good. It is also known as floor division. कारण त्याच्या थ्रू फ्लोर व्हॅल्यू जी आहे म्हणजे फ्लोर आणि एक सिलिंग असते. फ्लोर व्हॅल्यू म्हणजे जी लोअर लोअर म्हणजे 4.5 वगैरे असेल त्याला. येस, फ्लोर डिव्हिजन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यू पीपल आर क्वाईट अ गुड, यु नो. लेट्स मूव्ह ऑन देन. हे ऑपरेटर्स आहेत. काही अजून ऑपरेटर्स आहेत जे की लाईक ए इक्वल्स टू सपोज 40 आहे, बी इक्वल्स टू 30 आहे, अँड मी प्रिंट करतो ए इज लेस दॅन बी. ओके, आता इथं जर बघितलं आपण ए 40 आहे आणि बी 30 आहे, मग ए लेस दॅन बी म्हणल्यानंतर कंडिशन ही फॉल्स होते, बरोबर. सो याचा आउटपुट जो आहे तो बुलियन आहे. ए इज लेस दॅन बी, फॉल्स कंडिशन होते, त्यामुळे याचा आउटपुट मला येणार आहे तो फॉल्स येणार आहे. सो इफ आय रन दिस कोड आय विल गेट इट ॲज फॉल्स. आणि हेच जर मी ए ग्रेटर दॅन बी केलं असतं, ए ग्रेटर दॅन बी केलं ना, तर काय भेटेल हो, काय भेटेल, ट्रू भेटणार आहे, कारण हा ए मोठा आहे बी पेक्षा, ती ट्रू कंडिशन आहे. सो यू कॅन हॅव ए लेस दॅन इक्वल टू, ए इक्वल टू, नो, ए नॉट इक्वल टू, एव्हरीथिंग, सगळे म्हणजे जे काही कंडिशनल स्टेटमेंट आहेत, कंडिशनल ऑपरेटर्स, कंडिशन चेकिंगचे सगळे ऑपरेटर्स तुम्ही वर्कआउट करू शकता. म्हणजे हे झाले ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, एक्सपोनंट, बरेच म्हणजे सगळे ऑपरेटर्स तुम्ही यूज करू शकता. आणि तशाच पद्धतीने तुम्ही तुमचे कंपॅरिझनचे वगैरे ऑपरेटर्स बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही डेटा टाईप पण बघू शकता. डेटा टाईप बघायचा असेल तर टाईप आणि त्याच्यामध्ये तुमचा व्हेरिएबल कुठला आहे त्याच्यानुसार जर तुम्ही टाकला तो ऑब्जेक्ट, तर तुम्हाला त्याचा डेटा टाईप सुद्धा भेटतो. ठीक आहे. ओके, लेट्स गो अहेड. आय विल क्लिक ऑन. आता युजर कडून जर मला इनपुट घ्यायचं असेल, ओके सर, एक्सप्लेन द एक्सपोनंट. ओके, नाउ एक्सपोनंट इज इझी ऍक्च्युली, नीड नॉट वरी अबाउट. जर मी असं लिहिलं ए इक्वल्स टू 2, बी इक्वल्स टू 3, प्रिंट. ठीक आहे. आता एक्सपोनंट ऑपरेटर अजून एक आहे. मी हे मुद्दाम दाखवतोय तुम्हाला. काही गोष्टी जर तुम्हाला माहित नसतील तर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन ऑलवेज गो टू दिस. आता आम्हाला सपोज एक्सपोनंट ऑपरेटर माहित नाहीये, एक्सपोनंट इन पायथन, एक्सपोनंट ऑपरेटर इन पायथन असं सर्च करायचं. इथं मल्टिप्लिकेशन आहे, त्यानंतर डिव्हिजन आहे, त्यानंतर मॉड ऑपरेटरला पर्सेंटेज आहे. फक्त इथं एक्सपोनंट बघितला तर डबल ऍस्ट्रिक साइन आहे. ठीक आहे. जर मला आता ए चा क्यूब काढायचा आहे, ठीक आहे, ए चा क्यूब आणि बी चा पण क्यूब काढूयात. सो मी असं लिहिलं ए डबल ऍस्ट्रिक क्यूब म्हणजे 3 थर्ड पॉवर, आणि बी चा पण क्यूब काढतोय आपण, क्यूब. सो बी चा पण क्यूब, ए चा क्यूब 8 येणार आहे आणि बी चा येणार आहे 27. सो आय शुड गेट द आन्सर ॲज 8 and 27. So if I write and print this 8 and 27, मला याचे आन्सर्स भेटलेले आहेत. तो एक्सपोनंट ऑपरेटर तुम्ही इझिली, मॉड ऑपरेटर आहे, याच्यामध्ये फक्त सी लँग्वेज मध्ये डबल ऍस्ट्रिकच्या जागी असा कॅप असतो, शिफ्ट अँड 6 कॅप असतो सी लँग्वेज मध्ये, त्याच्या जागी इथे मी मुद्दाम गुगल वरती सर्च करून का दाखवलं, कारण तुम्हाला जरी काही क्वेश्चन असेल तर किती इझी पडतं. इथं गुगल वरती सर्च करायचं आणि इथं यायचं, लगेच प्रॅक्टिसला टाकायचं आणि कोड एक्झिक्यूट करून रन करून बघायचं. सो दॅट गिव्स यू अन अप्पर हँड. म्हणजे गुगल कोलॅब आम्ही सांगायच्या मागचा उद्देशच तो होता की फार इझिली तुम्ही ऍक्सेस करू शकता या पायथन लँग्वेज साठी. ठीक आहे. सो लेट्स go ahead and have a user input now. Now if I write it as a equals to input, enter your name. ठीक है, print, ठीक है, print hello hello comma a. ठीक है. So if I run this now, I will name it as Ravikant. So if I click on this, I get it, hello Ravikant, right?
So I said it as hello and then a. Whatever variable has been given, so मी user कडून जो काही नाव घेतलेला होता, that will say hello and that name. So that's the beauty, right? Similarly, I can have it like next code as uh, z equals to input, enter number, and print that the value equals to, ठीक है, then z, ठीक है. So if I run this and if I put it like 455, what I get is the value equals to 455. Now, as you said, as I told you, like याच्यामध्ये पर्सेंट डी लागत नाही, पर्सेंट लागत नाही, किंवा कुठला टाईप आहे ते सांगावं लागत नाही. तो स्वतः इंटेलिजंट आहे आणि आपण काय करतोय ते तो स्वतः समजून घेतो आणि त्याच्यानुसार वर्कआउट करतो आणि आन्सर देतो. हे सगळं जरी मान्य असेल ना, तरी एक कॅच आहे. सो लेट्स वर्कआउट दॅट टू. आता द व्हॅल्यू ऑफ addition is, so if I write it this way, z plus z, ठीक है, if I write it as z plus z, ठीक है, and if I run it this way and if I put 5 value, okay, now मी इथं काय लिहिले, 5 लिहिले फक्त, बरोबर आहे. मी आता काय करतोय, थांबतोय. मला चॅट मध्ये आउटपुट काय येतं ते सांगा बघू. मी अजून एंटर नाही मारलाय. मी जर तिथं 5 टाकलं तर याचं आउटपुट काय येणार आहे. ओके, राईट, आय गेट like yes, almost 70-80% people has given the answer as a 10. Few of the people are knowing about some of the things related to Python. Nothing, because we had taken the input in the string when we have to convert it into. Yes, very good. काही लोकांना अजून सुद्धा काही, ओके, काही लोक म्हणतात एरर नाही येणार. काही लोक, मॅक्सिमम लोक 10 म्हणतात. लेट्स सी दॅट टू. आणि ते एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर सुद्धा होईल. सो डोंट वरी अबाउट दॅट टू इदर. ओके, मॅक्सिमम लोकांचा 10 आन्सर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 70-80% लोक 10 म्हणतात. याचा आन्सर येतो 55. आता म्हणणार कसं सर, ते सांगतो मी तुम्हाला. आता होतं कसं, जेव्हा आपण हा इनपुट म्हणून वापरतो ना, हा फंक्शन जेव्हा आपण वापरतो, तर हा बाय डिफॉल्ट जी काही व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट देतो तुम्हाला. इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट देतो तो. सो दिलेली व्हॅल्यू ही टेक्स्टच्या फॉर्म मध्ये राहते. मग आता जर मी 5 टाकलं तर टेक्स्ट इज ऍडेड विथ टेक्स्ट. टेक्स्ट प्लस टेक्स्ट म्हणल्यानंतर आहे ना, त्याला कॉन्कॅनेटेशन म्हणतात. टेक्स्टचं कॉन्कॅनेटेशन होतं. सो इफ आय क्लिक ऑन 5, तर तो काय देतोय, 5 प्लस 5 इज इन टेक्स्ट कॉन्कॅनेटेशन होतं. याच्या जागी जर मी असं परत रन केला आणि मी इथं रवी टाकलं, तर काय येणार आउटपुट माहिती का, रवी. हे कळतंय. म्हणजे हा जो झेड आहे, बाय डिफॉल्ट हा झेड जो आहे तो एक स्ट्रिंग आहे. तो एक स्ट्रिंग आहे, म्हणजे तुम्ही इनपुट घेऊन काहीही व्हॅल्यू घेतली तर त्याला तो बाय डिफॉल्ट स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करतो. हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे, फार महत्वाचा. सो प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड दिस. सो यू नीड टू अंडरस्टँड की हा ऍज अ स्ट्रिंग म्हणून त्याला घेतो. आता मग स्ट्रिंग जर घेतला आणि मला इंटीजर म्हणून जर वर्कआउट करायचं असेल, तर तिथं स्ट्रिंगला मला इंटीजर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. याला म्हणतात टाईप कास्टिंग. आणि टाईप कास्टिंग करण्यासाठी एकदम सोपा उपाय आहे, झेड इक्वल्स टू इंटीजर झेड. ठीक आहे, झेड इज इंटीजर झेड. म्हणजे इथं पहिल्यांदा हा जेव्हा आपण इनपुट घेतो तो झेड स्ट्रिंग म्हणून असतो. तो स्ट्रिंग इथं इंटीजर म्हणून होतो आणि त्या इंटीजरचं ऍडिशन होतं. आणि जर आता मी हा रन केला कोड आणि इथं जर 5 टाकला, तर मला आन्सर येणार आहे, तो आन्सर असणार आहे 10.
सो आय गेट द आन्सर इट ॲज अ 10. मला आन्सर त्याचा काय भेटतोय? ॲज अ 10 भेटतो. होपफुली हा कन्सेप्ट तुम्हाला बऱ्यापैकी कळाला आहे आता. ठीक आहे. ओके. हॅव यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट? कन्सेप्ट कळालाय हा? 5 + 5 इज युअर 10. कधी येतो? स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन होतं. एंटर नंबर घेतल्यानंतर मग त्याला आपल्याला टाइप कास्ट करावं लागतं. ठीक आहे. सो टाइप कास्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आज ओके. there are n number of methods that we can use about. ठीक आहे. त्यातले एक मेथड दाखवली आहे. आपल्याला डायरेक्टली इनपुटला पण आपण इंटिजर टाइपकास्ट करू शकतो, लिहू शकतो डायरेक्टली. z इज इक्वल टू इंटिजर आणि ब्रॅकेटमध्ये इनपुट एंटर नंबर तसं पण लिहू शकतो. देयर इज नो प्रॉब्लेम. इवन इफ वी कॅन टेक अनदर व्हेरिएबल. त्याला भरपूर मेथड आहेत. आपण त्यातली एक बघितली आहे. लेट मी रिमाइंड यू अँड क्लिअर इट अप. जर तसं व्यवस्थित बसून करायला गेलं तर अराउंड 40 आवर्स मध्ये पूर्ण पायथन छान पद्धतीनं कव्हर होतोय. आज आपल्याला 2 तास भेटतील, उद्या 2 तास भेटतील. टोटल 4 तासात आपल्याला जितकं होऊ शकेल तेवढं कव्हर करता येईल. पण आय कॅनॉट अश्युअर यू की सगळंच्या सगळं शिकवेन तुम्हाला मी. मला जेवढं येतं किंवा आपण जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करणार आहोत. मी चालायला शिकवतोय, पळायला तुम्ही शिका. तुम्हाला जशी गरज वाटते तसं तुम्ही पळायला जा आणि जास्त नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करा. सो लेट्स कंटिन्यू ऑन. Okay, with this, like, hope you have understood this, and I will go with the next. Now, if I have something like this, a string, like if I take a string, India is my country. Okay. Now, if I try to count 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. So I got India is my country, right? I can make it as India is our country, right? Rather than it's our country, right? India is our country. 20 characters set. Now, if I try to access the index of this, if I access the index like this, if I access a of 0 and if I print a of 0, असं जर केलं आणि मी रन केला जर कोड, तर मला काय भेटणार आहे? हा कॅपिटल आय भेटणार आहे फक्त. मला काय भेटणार आहे? फक्त कॅपिटल आय. जर असंच करत करत मी जर याचा इंडेक्स इथं 19 टाकला तर मला काय भेटणार आहे? मला भेटणार आहे वाय. हा जो शेवटचा कॅरेक्टर आहे. कारण 0 to 19 टोटल 20 कॅरेक्टर्स आहेत. टोटल किती कॅरेक्टर्स आहेत? 20 कॅरेक्टर्स आहेत. मला 20 कॅरेक्टर्स पैकी मला कुठला तर मधला हवा आहे. आता मधला कॅरेक्टर मला सपोज हा ओ हवा आहे किंवा जर युनिक जर बघितलं मी या पूर्ण याच्यात ए फक्त एका ठिकाणी आहे. ठीक आहे. ए चा इंडेक्स बघा, हा 0, 1, 2, 3 आणि 4. जर मी इथं 4 केला तर मला काय भेटणार आहे? ए भेटणार आहे. सो यू कॅन सी दॅट आय गॉट इट ॲज ए. सो सिंपल, मला इंडेक्स जसा पाहिजे, जो पाहिजे इंडेक्स तो मी यूज करू शकतो. कळतंय सगळ्यांना? ओके. सो विथ दिस सिंपल थिंग वी कॅन कंटिन्यू ऑन. लाईक आता जर मी इंडेक्सला असं केलं, मला फक्त आता इंडिया हवं आहे. इंडियामध्ये टोटल 5 कॅरेक्टर्स आहेत. सो 0 to 5. So if I click and run this, I get only India out of India is my country or India is our country. So I got India on. मला हे country हवं असेल, फक्त हा word हवा असेल country, then I can use it as हा 19, हा 18, हा 17, हा 16, हा 15, हा 14, हा 13. So if I do it this way, 13 down to 20.
then I get it as country. याला म्हणतात इंडेक्स स्लायसिंग. या ऍक्शनला म्हणतात इंडेक्स स्लायसिंग. स्लायसिंग म्हणजे एवढा मोठा होता टेक्स्ट, त्यातला पर्टिक्युलर पार्ट मी कट करून घेतला. होपफुली इट्स क्लिअर टू यू. आणि आता मला काय करायचंय माहिती का, दुसरा पद्धत आहे. आता मला फक्त याचे आय, नंतर हा डी, त्यानंतर हा ए, त्यानंतर हा आय, त्यानंतर ओ, फक्त एवढेच कॅरेक्टर हवेत मला. जे ऑड कॅरेक्टर्स आहेत किंवा हे जे कॅरेक्टर्स आहेत असे मधले मधले मला स्किप करायचे. जर तसं करायचं असेल तर what I can do is I can take this copy and then I can paste it. आणि मी इथून काय करतो, 0 पासून चालू करतो and I can go to 20 with an increment of 1. If I make it this way, I get complete statement. I get complete statement. Okay. Now, if I copy and paste it, and if I do it this way too, मी तर increment प्रत्येक index 0 हा minimum, 20 हा maximum, आणि कितीच्या स्टेपनी वाढला पाहिजे. माझा इंडेक्स कितीच्या स्टेपनी वाढला पाहिजे, 2च्या स्टेपनी वाढला पाहिजे. जर असं केलं आणि रन केला तर यू कॅन सी दॅट एन मधला गायब झाला, इथला एन गायब झाला, इथला आय गायब झाला, इथला ए आला इथे, त्यानंतर आय इथे आला, एस गायब झाला, इथं गॅप आलाय. ठीक आहे. त्यानंतर यू आला, यू आला, त्यानंतर सी गायब झाला, हा ओ आला, ओ आला. सो फायनली आर आला. देयर इज अनदर मेथड. मी जर 1 पासून चालू केलं तर जे जे वरचे मिसिंग आहेत ना ते येणार बघा. सो आय एन डी आय ए आय, इंडिया इज our COURCOUNTRY कंट्री. हे दोघांचं ऍडिशन केलं तर आपल्याला हा कम्प्लीट स्टेटमेंट भेटतोय. ठीक आहे. येस एव्हरीवन, आर यू गेटिंग इट? म्हणजे आतापर्यंत मी सांगितलेलं इंडेक्स स्लायसिंग कळालंय? लेट मी चेक आउट विथ द चॅट. येस, ओके. हे असं का आले याच्या मागचा रिझन काय आहे, जो इंडेक्स आहे हा इंडेक्स स्लाइस जो करतोय आपण तो 2नी इन्क्रीमेंट करतोय. कितीने इन्क्रीमेंट? 2नी. तुम्हाला जर हवा असेल तर तो तुम्ही 3नी पण इन्क्रीमेंट करू शकता, 4नी इन्क्रीमेंट करू शकता, 5नी इन्क्रीमेंट करू शकता. हे कधी युजफुल राहतं माहिती का, जर तुम्हाला माहिती आहे सपोज असं आहे, एक सिक्युरिटी फर्म आहे आणि त्यांच्याकडे एक सिक्युरिटी कार्ड आहे, आणि सिक्युरिटी कार्ड मध्ये जो कार्ड नंबर आहे, एखाद्या इन्स्टिट्यूटला म्हणजे एखाद्या ऑफिसला 5 डिजिटचा कार्ड आहे. जर मी प्रत्येक वेळेस स्कॅन केल्यानंतर 5 डिजिट मला स्किप करायचे, मला 5 डिजिट जर स्किप करायचे असतील तर जो आलेला डेटा आहे त्याच्यातला इथे मी 5 स्किप केले आणि जर बघितले, ठीक आहे, आय, त्यानंतर मी 5 स्किप केले, हे 5 मधले स्किप केले, राईट. हे मधले स्किप केल्यानंतर हा डायरेक्टली हा मधला पार्ट, हा जो गॅप आहे तो आला इथे. ठीक आहे. त्यानंतर परत स्किप केले तर यू आलाय. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा यू आलाय. सो दिस इज व्हॉट यू गेट आउट ऑफ इट. म्हणजे 5 कॅरेक्टर स्किप. तिथे मी 3नी स्किप केलं आणि रन केला. मधले जर मला कॅरेक्टर स्किप करायचे असतील then I get it this way. So you can try it on your own. There is no big deal about it. So let's go ahead. Now if I go it with this, there is concept called as a reverse indexing. Its concept is called as reverse indexing. जर मी इथं -1 लिहिला तर हा येतो y, म्हणजे इथून सुरुवात होते y ची,
-1, -2, -3, -4, -5, -6 आणि हा जो I आहे तो I जो आहे हा आहे -20 आहे. So if I print A of -20, then I get it as I, capital I. याचा फायदा काय होतो तर तो दाखवतो तुम्हाला. मी याचा फायदा काय होतो, मी असा घेतला आणि -1 to -20 and then colon it's -1, right? So -1 नी जर इन्क्रिमेंट गेला मी, -1 नी इन्क्रिमेंट म्हणजे -1 एक एक ऍड करत जाणार त्याच्यामध्ये. So if I do it that way and if I run it, what I will get it as? So you can see that I can print it as print a normal way and the other way. So you will come to know. Okay, yes, I should have taken this as 21. You can see that India is our country असं सरळ आलेलं आहे. आणि दुसरं जर बघितलं तर एकदम त्याचा मिरर्ड फॅशन, याचा मिरर्ड फॅशन मध्ये INDIA याला रिव्हर्स ऑफ द स्ट्रिंग पण म्हणतात. स्ट्रिंग रिव्हर्सल म्हणजे मी एका फक्त इंडेक्सच्या बेसिसवरती मी स्ट्रिंगला डायरेक्टली रिव्हर्स करू शकलो. ठीक आहे, एका फक्त इंडेक्सच्या बेसिसवरती मी स्ट्रिंगला रिव्हर्स करू शकलो. दॅट्स द ब्युटी ऑफ इंडेक्सिंग इन युअर Python. Okay, have you understood this, everyone? Looks good. Okay, great. Yes, yes, yes. Thank you so much. Wonderful. Now let's move on. Now what we have seen so far, मी रिपीट करतो पुन्हा एकदा. आतापर्यंत आपण काय काय बघितलंय ते. पहिल्यांदा स्टार्ट केलं गुगल कोलॅब नंतर आपण चालू केला त्याच्यामध्ये सगळ्यात सिंपल प्रिंट स्टेटमेंट टाकणं, त्यानंतर व्हेरिएबल्स घेणं a is equal to 50. Yeah, I will repeat that too. A equals to 50, B equals to 10, त्यानंतर ऍडिशन वगैरे करणं, त्यानंतर म्हणजे आपल्याला मिक्स फॉर्म मध्ये प्रिंट स्टेटमेंट टाकणं, कमेंट कसं करायचं, मल्टी लाईन कमेंट कसं करायचं, त्यानंतर ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत, इंटिजर डिव्हिजन कसा असतो किंवा त्याला फ्लोर डिव्हिजन पण म्हणतात, त्यानंतर सी आणि डी आणि त्याचे टाईप कसे बघायचे, त्यानंतर टाईप बघितल्यानंतर बाकीचे ऑपरेटर्स जे आहेत ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे त्याला कंपॅरेटर ऑपरेटर्स म्हणतो आपण, ते कसे वापरायचे, त्यानंतर एक्सपोनेन्शियल ऑपरेटर कसा बघितला आपण, त्यानंतर युजर कडून कसा इनपुट घ्यायचा तो ते पाहिलं आपण. युजर कडून पण इनपुट घेऊ शकतो. युजर कडून घेतलेला जो असतो कंपल्सरीली तो स्ट्रिंग असतो, म्हणजे जो युजर डिफाईन्ड इनपुट असतो किंवा युजरनं इनपुट जो दिलेला राहतो तो बाय डिफॉल्ट टेक्स्ट राहतो किंवा स्ट्रिंग राहतो, त्याला आपल्याला टाईप कास्ट करून घ्यावा लागतो कंपल्सरीली जर आपल्याला त्याला नंबर न्यूमरिकल फॉर्म मध्ये जर हवा असेल तर. त्यानंतर आपण स्ट्रिंग बघितलं, स्ट्रिंग मध्ये आपण इंडेक्सिंग बघितलं, इंडेक्सिंग मध्ये स्लायसिंग बघितलं, स्लायसिंग मध्ये आपल्याला पर्टिक्युलर हवा असेल पार्ट तो तर कसा, त्यानंतर इंडेक्सिंग कशा वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येतं, त्यानंतर रिव्हर्स इंडेक्सिंग एक बघितलं. इंडेक्स आपल्याला रिव्हर्स मध्ये हवा असेल, हा रिव्हर्स इंडेक्सिंगचा कन्सेप्ट लिंक लिस्ट मध्ये वगैरे आपण बघितलेला आहे, पण एवढा यूज नाही केलेला आपण. पण याच्यामध्ये कसं -1 ते -20 असं आपण वापरू शकतो. इथं -1 पासून चालू होतं, याला इन्क्लूड -21 हा इन्क्लूड नसतो रेंजमध्ये पहिला डिजिट इन्क्लूड असतो, हा -1 इन्क्लूड होतो पण -20 पर्यंतच जातो. 21 इन्क्लुडेड नसतो, तो एक्सक्लुडेड राहतो आणि -1 नी इन्क्रिमेंट होतो हर एक टाइम -1 नी. त्यामुळे हा रिव्हर्स मध्ये प्रिंट करतो, त्याला प्रत्येक कॅरेक्टर जो आहे तो रिव्हर्स मध्ये प्रिंट करतो. यालाच जर मला निगेटिव्हचा वापर करून प्रिंट A, I should start with -20
and then I should go till 0 and I should increment it by 1. Now if I write it this way, it will print it in straightforward way मध्ये. Okay, minus 20 is incremented by 1, so it should take it as 1. Minus 20 plus 1 gives you minus 19. It should have okay. Minus 1 केला तर तो increment होणार नाहीये. Okay, let it be. So that's like -1 जर वापरला तर त्याला रिव्हर्स मध्ये करतो हा स्ट्रिंग, एवढं तर कळालंय. Okay, let's go ahead and work out with the least tuples. There are 4 additional things which we need to understand. One is list, other one is tuple, third one is dictionary, and the fourth one is set. ठीक आहे, त्यातलं लिस्ट काय आहे ते बघूयात पहिले. टपल, डिक्शनरी आणि सेट बद्दल नंतर माहिती देईन, एवढं म्हणजे विशेष नाहीये. सो लिस्ट, व्हॉट इज लिस्ट? लिस्ट इज एनिथिंग दॅट यू लिस्ट, म्हणजे एनलिस्ट करतो आपण. म्हणजे मला एखादं सामान आणायचं आहे, सामानाची लिस्ट असेल, किंवा रोल नंबर आणि नावांची लिस्ट असेल, किंवा काही म्हणजे जे काही जगात तुम्ही बघता जे जे लिस्टच्या फॉर्म मध्ये असू शकतं, याला म्हणजे इट इज सिमिलर ॲज दॅट काइंड ऑफ एन ॲरे. जो सी लँग्वेज मध्ये ॲरे असतो ना, त्याच्या टाईप मध्येच आहे, फक्त याच्यात फ्लेक्झिबिलिटी जास्त असते. याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जास्त असते. सो इफ आय टेक इट ॲज ए इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी लिहिलं रवी कांत, त्यानंतर माझा सपोज रोल नंबर आहे 150, त्यानंतर माझा ऍड्रेस मी लिहितो, ऍड्रेस जो काय आहे तो, त्यानंतर suppose I can write it as percentage marks. I got it as like 74.15 or 74.13. So this is the percentage marks I received. So this is what I have, and then if I try to print it, मी जर प्रिंट करायला प्रयत्न केला हा, तर मला भेटतं हा लिस्ट. रविकांत एक लिस्ट मधला ऑब्जेक्ट आहे, त्यानंतर 150 आहे, ऍड्रेस आहे आणि 74.13. म्हणजे याच्यामध्ये फ्लोट सुद्धा आहे, याच्यामध्ये स्ट्रिंग सुद्धा आहे, आणि याच्यात इंटिजर सुद्धा आहे, आणि याच्यात वेगवेगळे डेटा टाइप सुद्धा टाकता येतात. सो मिक्सचर ऑफ डिफरंट डेटा टाइप सुद्धा एका लिस्ट मध्ये टाकता येते. देयर इज नो बिग डील ॲज सच. काही एक अडचणी येत नाही. ठीक आहे, सो यू कॅन यूज इट. Then you can have another list. Let's take A equals to 45, then 78, then 31, then minus 45, then 9, then 119, then 43, and then 55. So well, these are the numbers, right? Now the beauty of this particular thing is there are some functions inbuilt, right? So that can be used to easily print sorted A. Now I can easily sort it and I can get it as listed. Okay? So if you see that minus 45 is the lowest value, and then 9, so incrementing format मध्ये आपण ascending order म्हणतो. ठीक आहे, 78, 119. It has sorted the list and it has printed it. The same indexing, the indexing जे काही आपण बघितलेलं आहे की नाही वरती स्ट्रिंगच्या बाबतीत जे इंडेक्सिंग आहे, ते सेम इंडेक्सिंग तुम्ही याच्यात सुद्धा वापरू शकता. सो कसं काय? Okay, so if I want to print, or rather I will take another example where I will have t equals to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16,
17, 18, 19, and then 20. Okay, this is what I have as a list. एक लिस्ट आहे आणि जर मला प्रिंट करायचं असेल, I can print the T, then I can print, मला पहिले 10च एलिमेंट प्रिंट करायचे, then I can have T 0 to 10, पहिले 10 एलिमेंट. मला आता याच्यातले फक्त ऑड करायचे, या लिस्ट मधले मला फक्त ऑड नंबर्स करायचे. Then I can start it with 0 colon end of that particular list. There are 20 elements, so I can have it as 20, and last, or rather 21, and then I can increment it by 2. So this will print my all the odd numbers. Okay, so let's see odd numbers येतात का बघाया. So if you see that पहिली लिस्ट आहे ती as it is list print झाली, याच्यात पहिले 10 एलिमेंट प्रिंट झालेत याच्यामुळे. त्यानंतर 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, आणि जर मला ऑडच्या जागी इवन पाहिजे असेल तर मी इथं फक्त स्टार्ट जो इंडेक्स आहे तो 1 पासून करतो, म्हणजे ह्यापासून 1 पासून, हा 1 आहे, इंडेक्स 1 आहे, तिथून सुरुवात करतो. सो मी रन केला तर मला काय भेटतं, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, and 20. So this can be used for odd even conversion. No, it's very easy for us to discriminate this thing. Hope you're getting this thing. Okay, let me pause and okay. Ascending and descending order मध्ये पण करता येतं. So you can always take that. Sorted जे आहे ना, इथे ऑर्डर जे आहे ना डिसेंडिंग, आता रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू. Now if you get it as this makes it as a descending order. Okay, डिसेंडिंग सुद्धा करता येतं ना. मी मुद्दाम होऊन बाकीच्या गोष्टी सांगत नाही, कारण तुम्ही जर स्वतःहून सर्च केलात ना, लर्निंग तुम्हाला चांगलं होईल. नेव्हरदलेस, sir, if we don't know the length of the string, then how we will reverse? Yes, we can reverse that if we don't know the length of the string. There is no problem. Okay, कसं करायचं ते दाखवतो. If I don't know like last end, मी फक्त याला blank ठेवणार and I can run this. इथं जर तुम्ही ब्लँक ठेवलात ना, हा ब्लँक ठेवलात ना मधला पार्ट, तो शेवटचा व्हॅल्यू घेतो स्वतःहून, त्याला काही घ्यायची आपल्याला सांगायची गरज नाहीये. ओके, आय आन्सर्ड द क्वेश्चन्स. रिव्हर्स होताना जर मला स्ट्रिंगची लेंथ माहित नसेल तरी. ओके, ग्रेट ग्रेट. ओके, लेट मी आस्क यू, आतापर्यंत जे सांगितलं त्याच्यामध्ये कुणाला क्वेश्चन, डाऊट, क्युरी काय आहे का, किंवा आतापर्यंत सांगितलेलं जर कळालं असेल तरी ओके. सो लेट मी नो. ओके सर, कळालं सर सगळं, नो डाऊट. येस सर, that's great, that sounds pretty nice. ओके सर, स्ट्रिंगचा प्रोग्राम रिपीट करा. स्ट्रिंगच्या रिलेटेड जो आहे, जर तुम्ही हा बघितलात, इथं इंडेक्सिंग, जर मला शेवटचा इंडेक्स माहित नसेल, मला लेंथ माहितच नसेल, आता आपण काउंट करून काढलेला, मला जर त्याचं स्ट्रिंगचा लेंथ नसेल माहित, सो इफ आय टेक दिस वन, ठीक आहे, a equals to I live in India, ठीक आहे. आता मला माहित नाहीये, and India is great country, ठीक आहे. मला त्याची स्ट्रिंगची मला लेंथ माहित नाहीये,
ठीक आहे. आणि मला स्टील याच्यातलं ऑड किंवा इवन असं काढून प्रिंट करायचं आहे. सो व्हॉट आय कॅन डू इज प्रिंट A 0 colon space. Oh, I don't keep anything and I will make it as 2. ठीक आहे. मध्ये इथं मी ब्लँक ठेवलंय, मला एंड माहित नाहीये. मला एंड माहित नाहीये आणि मला लेंथची गरज सुद्धा नाहीये. सो इफ आय प्रिंट इट दिस वे, I don't need to do anything. I love ra honor. I मधले जे काही गॅप असतील ना ते कट झाले. होप इट्स क्लिअर टू यू नाव. इंडेक्सिंग मला जर माहित नसेल शेवटचा तर काही गरज नाहीये. डोंट नीड टू वरी अबाउट. ठीक आहे, लेंथ वगैरेची गरज नाहीये. नाव सेम इंडेक्सिंग आणि सेम स्लाइसिंग इथे पण होतं. सो मला जर शेवटचा काय कॅरेक्टर मला माहित नसेल देन आय कॅन लीव्ह इट. आय रिअली नीड नॉट वरी अबाउट. सेम आउटपुट येणार आहे, मला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो आय कॅन यूज same indexing fundas for list also and same indexing fundas will be applicable for string also. String आणि list साठी indexing चे fundas same applicable राहतात. ओके ओके. याच्यामध्ये जो आहे ना, याचा जर तुम्हाला दाखवायचं झालं म्हणजे इथं 21 का घेतला होता तो सांगतो. इथं 21 घेण्यामागचा उद्देश काय होता, हा जो रेंज देतो ना आपण t इक्वल्स टू, तर ह्याच्यात पहिला जो नंबर असतो ना तो पहिला नंबर दिला तो त्याचा स्टार्टिंग इंडेक्स असतो. हा त्याचा शेवटचा इंडेक्स असतो पण तो इंडेक्स एक्सक्लूड केला जातो, त्याच्यापेक्षा -1 करतात. म्हणजे 0 to n-1 म्हणतात त्याला. 0 to n-1. मग n-1 म्हणजे काय, तर n-1 असेल, n-1 जर तिथं मी 21 दिला तर n-1 comes out to be 20 आणि इथं आपल्याकडे 20 एलिमेंट्स आहेत, त्यामुळे मी त्याला 21 एलिमेंट्स घेत, तिथे 21 टाकलेला या इथे. जर मी इथं 20 टाकला असता तर तो आला नसता. यू कॅन सी दॅट मी जर इथं 20 टाकला ना, इन्स्टेड ऑफ 21 मी 20 टाकला ना, हा 20 उडून जातो बघा, इथला 20 उडून जाणार. नीट लक्ष द्या, मी इथं 21 च्या जागी 20 टाकलाय रेंज मध्ये, मग हा इन्क्लूड होणारच नाहीये, त्यामुळे इथं 18 पर्यंतच येणार आहे. ओके, we started with 1, right? We started with 1. Okay, we started with 1, that's why we haven't got that. So 21. Okay, 21 इथे मी जर 21 टाकला or rather 20 टाकला, so I should get it as 19. And if I put it up 22, what should I get it as? Index out of range. Okay, slicing ला काही issue येत नाहीये. So even if I go ahead with the if I go with the 19, that scenario, okay, इथे जर मी बघितलं इंडेक्स स्लाइसिंगच्या वेळेस इश्यू येत नाहीये. कधी इश्यू येतोय, जर मी त्याच्यापेक्षा कमी इंडेक्स टाकतोय तर. आणि जर मी सिंगल म्हणजे आता याच्या जागी इथे जर बघितलं, आता हा 10 आहे, मी इथे जर 20 टाकला, so you can see that 0 to 20, right? So 0 to 20, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. And now if I go ahead and if I make it as 19, 0 to 19, it makes it as 19, right? And I started this. Okay, the confusion is due to we started the numbering from 1 but the index is 0. The index is 0, right? याचा इंडेक्स 0 आहे, त्यामुळे हा 0 to 19 वर्क करतो. टोटल 20 एलिमेंट्स आहेत, टोटल एलिमेंट्स आहेत 20. ठीक आहे. सो आय शुड हॅव टू अवॉइड द कन्फ्युजन, मी जर इथं 0 टाकला, ठीक आहे. नाव इफ आय गो अहेड विथ 0 to 20,
So you can see that last is missing. समजतंय का? आणि अशाच केस मध्ये जर मी हा पार्ट टाकला and then if I make it as 2, and similarly if I go ahead with this as 2, now you can see that there is a 20 missing in that. Okay, you can see here the 20 is missing. If I take the 20 here, पहिल्या केस मध्ये माझ्याकडे एलिमेंटच कमी होते. आता ह्या केस मध्ये एलिमेंट 21 आहेत. ह्या एलिमेंट किती आहेत? 21 आहेत. त्यामुळे मला इथं कंपल्सरी 21 टाकणं गरजेचं आहे. सो इफ आय पुट इट एज 21, नाउ इट परफेक्टली मॅचेस. मगाशी मी सांगताना काय झालं, हा 0 टाकला नव्हता, त्यामुळे एलिमेंट्सच असायलाच 20 होते, त्यामुळे तो 20 सूट होत होता. आता जर मी इतर 0 टाकल्यामुळे 21 एलिमेंट झालेले आहेत. Now if I put 21, then and then only I get here 20. So let's see. So हा 20 वापस आला. ठीक है? And now if I change over this thing, now if I make it as 20 and this as 20, then it will miss that 20 at the end. So you can see that there is no 20 here. It's an indexing part. The more you use, म्हणजे जास्त जसा यूज करत जाल त्या पद्धतीने तुम्हाला अजून कळत जाईल. There is no doing it by yourself and using it isn't fun. So जसं जसं वापराल तसं तसं तुम्हाला अजून मजा येत जाईल. ओके, हाऊ टू फाइंड प्राईम नंबर्स. प्राईम नंबरला फॉर्म्युला वगैरे लावून तुम्ही लूप वगैरे लावून करू शकता. स्ट्रिंगचा last example, indexing. Hopefully Sakshi, I cleared the part of index as a 21. Thank you. How to find prime number in list? Okay, there are directly functions also available, आणि त्याच्यासोबत काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉर लूप आणि व्हाईल लूपचा पण वापर करून करू शकता, जे की आपण उद्या पाहणार आहोत. फॉर लूप आणि व्हाईल लूप. why we take that additional 2, हा जो 2 आहे तो इंडेक्स एक एक नी स्किप करण्यासाठी, म्हणजे मधला इंडेक्स स्किप होऊन जातो. 1 3 5 7 म्हणजे मधला 2 जो आहे तो स्किप होतो, मधला 4 जो आहे तो स्किप होतोय, मधला 6 जो आहे तो स्किप होतोय. असं म्हणजे आपल्याला 3 नी जर स्किप करायचं असेल तरी पण करता येतं. आता सपोज माझ्याकडे असं आहे, ठीक आहे, 21 22 23 24 25 26 27 28 29 30. ठीक आहे. आता मला काय करायचंय, मला 3चा पाढा तयार करायचा आहे. कितीचा पाढा तयार करायचा आहे? 3चा. 3 कुठून चालू होतोय हो? 3 इथून चालू होतोय. म्हणजे काय, त्याचा इंडेक्स स्टार्टिंग इंडेक्स 3 आहे. मला कुठपर्यंत जायचंय? 31 पर्यंत जायचंय. आणि कितीनी इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे? मधले किती स्किप व्हायला पाहिजे? 3 स्किप व्हायला पाहिजे. If I try to run this now, you can see that मी 3चा पाढा तयार केला. 3 3 2 6 3 3 9 3 4 12 15 18 21 24 27 30 3 10 30. that's the jumping, म्हणजे कितीनी इन्क्रीमेंट करायचंय तुम्हाला इंडेक्स त्याच्यासाठी वापरला जातो. ओके, लुक्स गुड टू मी राईट नाउ. Shall we move on? Okay, so with that we concluded with the part of this. बरंच आहे, म्हणजे अजून लिस्ट मध्ये बरंच करण्यासारखं आहे. Apart from this, there is one more that we need to understand in the list. Suppose अशी लिस्ट आहे, a equals to 1, 2, 3, 4, 5, and then b equals to 4, like 5, 6, 7, 8, 9, 10. And now if I try to print a plus b, now if I try to print this one, okay, let me know the answer in this chat मध्ये मला जरा आन्सर कळू दे काय येतं. पॅटर्नचे प्रोग्राम्स आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे. वर्ड मॅचिंग इन गिवन स्ट्रिंग, येस.
you can have it. Word matching पण तुम्ही करू शकता. Tomorrow most probably we'll see that word pattern matching and pattern program पण आपण उद्या बघणार आहोत. Okay, yes. It will be again a concatenation of. It will be a concatenation of this. So listचं concatenation होतं. 1, 2, 3, 4, 5 are from list A, and 6, 7, 8, 9, 10 are from. So if I try to print this also, print B plus A, उलटा concatenation म्हणजे 6, 7, 8, 9, 10 पहिला येतं, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 येतं. ठीक आहे. So if you had like 6 plus 1 7 होणार, 7 आणि 2 9 होणार, 8 आणि 3 11 होणार, 9 आणि 4 13 आणि 10 आणि 5 15 असं येणार. असं जर डोक्यात होतं तर नाही, तसं नाही होत. तिथे कॉन्कनेटेशन होतं, थोडंसं वेगळ्या पद्धतीने चालतं इथे. असेच काही मजेशीर गोष्टी आहेत जे अजून आपण कंटिन्यू करणार आहोत उद्या. लेट्स मूव्ह ऑन, राईट. पुढचा पार्ट बघूयात आता. इथं कॉन्कनेटेशन होतं आणि अजून एक याच्यामध्ये मजेशीर गोष्ट आहे. A equals to 1, 2, 3, 4, 5 आहे आणि मी काय करतो, B मध्ये A ला कॉपी करतो आणि त्याच्यामध्ये काय करतो, प्रिंट करतो A आणि B ची व्हॅल्यू. ठीक आहे, प्रिंट B and then what I can do is A मधला इंडेक्स 1 जो आहे त्याची व्हॅल्यू मी बदलतो, त्याला करतो मी 23. ठीक आहे, म्हणजे जी व्हॅल्यू 2 आहे ना, ही जी 2, या 2च्या जागी मी 23 टाकतोय. अँड देन आय प्रिंट ए आणि प्रिंट करतो मी बी ची व्हॅल्यू. ओके, नाउ लेट्स सी द आउटपुट ऑफ इट. हे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 सेम आहेत कारण ते दोन्ही आले, राईट. त्यानंतर मी इथं ए मधला एलिमेंट बदलला, तो 23 केलता, 1, त्यानंतर 23, त्यानंतर 3, 4 आणि 5. पण मी बी मध्ये कुठे चेंज केलं, तर बी मध्ये नाही चेंज केलं, राईट. तर इथे समजून घ्यायचा एक महत्वाचा कन्सेप्ट काय आहे की जे काय तुम्ही ए आणि बी जे घेता इंडेक्स, ठीक आहे, ए आणि बी जे काही इंडेक्स घेता ना, हे बी आणि ए हे पॉइंटर म्हणून ऍक्ट करतात. एका लिस्ट जी मेमरी आहे ती मेमरी दोघांची एकाच ठिकाणी म्हणजे कॉमन मेमरी राहते. ए आणि बी हे त्यांना फक्त पॉइंट करतात. म्हणजे आता एका मेमरी लोकेशनला हे दोन्ही व्हेरिएबल काम करतात. म्हणजे सपोज एका कपाटात आहे ना, कबर्ड तुम्ही वापरता, तुम्ही दोघं भाऊ किंवा बहीण असताल दोघे, आणि घरात एका कपाटात तुम्ही एका कप्प्यात सपोज चॉकलेटचा डबा आहे आणि तो चॉकलेटचा डबा दोघांमध्ये कॉमन आहे ज्याच्यात 5 चॉकलेट्स आहेत. मग आपलं दोघांपैकी कोणीही चॉकलेट खाऊ दे, हा दोघांसाठी कमी होणार आहे. म्हणजे तो कॉमन मेमरी आहे या दोघांना पॉइंट करणारा. सिमिलरली जर मी बी ऑफ लाईक 5, ठीक आहे, और रादर बी ऑफ 4 याला मी 999 केलं, अँड इफ आय ट्राय टू प्रिंट इट ए आणि प्रिंट बी केलं, यू कॅन सी दॅट इट विल चेंज व्हॅल्यू ऑफ ए ऑल्सो. म्हणजे ए मध्ये पण चेंज केला मी, फक्त बी मध्ये चेंज केलेला, हा त्यानं बी मध्ये चेंज केलाच पण ए मध्ये सुद्धा चेंज केला. म्हणजे याचा अर्थ काय, हे ए आणि बी फक्त मेमरी पॉइंटिंगचं काम करतात. मेमरी पॉइंटिंग, जी मेमरीला स्टोर्ड व्हॅल्यूज आहेत ती एकाच मेमरी लोकेशनला आहेत. म्हणजे मेमरी लोकेशन कॉमन आहे दोघांसाठी. हे कळणं फार गरजेचं आहे. इंटरव्ह्यू मध्ये वगैरे सुद्धा नंतर जिथे जिथे तुम्ही पायथन रिलेटेड इंटरव्ह्यूला जाल तिथे तिथे असे ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात. होप इट्स क्लिअर टू यू नाउ, राईट? ओके, लुक्स गुड. चलो, यस, लिस्ट हो गया. Now let's go ahead and check out with the program.
आता आपण बघणार आहोत एक सिंपल इफ एल्स कंडिशनचा वापर. इफ एल्स कंडिशन कशा वापरल्या जातात आणि नेस्टेड इफ एल्स कसं वापरलं जातं. त्याच्यासाठी आपण करणार आहोत 3 सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे युजर कडून, त्याचे पर्सेंटेज काढायचे आणि मिळालेले जे पर्सेंटेज आहेत त्याच्यानुसार त्या स्टुडंटचा क्लास काय येतो, फर्स्ट क्लास येतो, डिस्टिंक्शन येतो, सेकंड क्लास येतो का पास क्लास येतो की बेटर लक नेक्स्ट टाइम येतं. So let's do that one. So to have it, what I can do is I will take it as a equals to integer input. मी टाइपकास्ट डायरेक्ट करून घेतो. सब्जेक्ट 1 मार्क्स आउट ऑफ 100. ठीक आहे. इक्वल्स टू आउट ऑफ 100 मला किती पडलेत काढायचे. त्यानंतर बी मध्ये घेतो मी सब्जेक्ट 2 चे मार्क्स आउट ऑफ 100 आणि सी मध्ये घेतो मी, ठीक आहे, सी मध्ये घेतो मी सब्जेक्ट 3 चे मार्क्स. ठीक आहे. 3 मार्क्स झाले माझे घेऊन. आता 3 मार्क्स घेतल्यानंतर मी एक झेड घेतो ज्याच्यामध्ये ए प्लस बी प्लस सी करतो आणि डिवाइडेड बाय 3 करतो. I can divide it by 300 and multiply by 100 to make it as a percentage. असं जरी काढलं किंवा ऍव्हरेज जरी काढला, इट्स वन ॲट द सेम. नाव I will start with the if condition. मी आता if condition बद्दल बोलणार आहे. if condition वापरायची आहे if z is greater than or equal to 75. त्याच्यानंतर कोलन. आता आपण सी लँग्वेज मध्ये कर्ली ब्रॅकेट्स वापरतो. सी लँग्वेज मध्ये आपण काय वापरतो? कर्ली ब्रॅकेट्स वापरतो, बरोबर आहे. याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट्स नसतात, याच्यामध्ये इंडेंटेशन असतं. इंडेंटेशनचा अर्थ काय? इथं जेव्हा मी कोलन लिहितो, हा जो कोलन आहे ना इफ कंडिशन नंतर, इफ देन कंडिशन चेकिंग, हा कंडिशन चेक करतोय ट्रू आहे की फॉल्स, आणि त्यानंतर कोलन टाकला. कोलन नंतर इथं जर तुम्ही बघितलं तर या स्टेटमेंटच्या आधी काही गॅप आहे, याला म्हणतात इंडेंटेशन. इंडेंटेशन द्यावं लागतं. सो इंडेंटेशन देऊन केल्यानंतर ते इफ स्टेटमेंटच्या आतली स्टेटमेंट आहे हे कळतं त्याला. सो लेट्स सी दॅट इफ z is greater than equal to 75, print you got distinction with percentage equals to comma z. ठीक आहे. एल्स जर त्याला एवढे नसतील पडलेत तर काय करायचं, मग परत मला चेक करायचंय. म्हणजे मी परत एकदा इफ कंडिशन चेक करणार. इफ z इज लेस देन 75, ठीक आहे, अँड z अँड इज लॉजिकल अँडिंग, आपण अँडिंग करतोय म्हणजे 75 आणि 60च्या मध्ये असेल, दॅट इज ग्रेटर दॅन 60, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60. देन कॉन्कॅटिनेशन म्हणजे अँड केलं आपण, दोघांचं कंडिशन चेकिंग केली आहे, इफ कंडिशन चेक करतोय. मग जर तसं असेल म्हणजे 75 ते 60च्या मध्ये असेल तर यू गॉट फर्स्ट क्लास विथ पर्सेंटेज इक्वल्स टू, ठीक आहे, झेड. एल्स आता हा पण नसेल पार्ट, म्हणजे तो त्याला 75 आणि 60 मध्ये सुद्धा नसतील, 75 आणि 60च्या मध्ये पण नसतील, त्याला 60 आणि 45च्या मध्ये असतील. इफ z is less than 60 and z is greater than equal to 45, तर आपण याला सरळ काय म्हणूयात, प्रिंट you got second class with percentage equal to z. ठीक आहे. एल्स, आता एल्स म्हणजे काय, 45% खाली आपण त्याला फेल कन्सिडर करूयात. सो प्रिंट बेटर लक नेक्स्ट टाइम. ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम.
So that's it. If, else if, ह्या एल्स मध्ये याचा पार्ट झाला, हा एल्स. याला म्हणतात नेस्टेड इफ. लेट्स चेक आउट जो आपण प्रोग्राम लिहिलाय तो वर्कआउट होतोय का. ठीक आहे. सो इफ आय ट्राय टू रन दिस कोड नाव, आणि मी पहिल्या सब्जेक्टला 90 मार्क्स दिले, दुसऱ्याला 91 दिले, आणि तिसऱ्याला 92 दिले. सो यू कॅन सी दॅट यू गॉट डिस्टिंक्शन विथ पर्सेंटेज 91. हा आला. त्यानंतर परत एकदा रन करतो, आणि आता आपण 60 आणि 75च्या मध्ये घेऊयात, म्हणजे मला 70, त्यानंतर 71 आणि 69. So I got 70%, I got first class, right? And then similarly, मी आता घेतो 56, 57 and 55. So I got second class with percentage 56. Similarly, if I put it up like I got 33, 34 and 35, then it's a better luck next time. हा झाला एक मेथड, याला म्हणतात नेस्टेड इफ. याला म्हणतात नेस्टेड इफ. नेस्टेड इफच्या याला रिप्लेस म्हणून दुसऱ्या पद्धतीनं असं पण लिहिता येतं. सेम कोडला अशा पद्धतीनं पण लिहिता येतं. त्याला म्हणतात एलिफ. एल्सिफ म्हणतो ना आपण तो. सो एलिफ लिहिताना कंडिशन जी आहे ती एलिफ नी लिहायची, ELIF. संपलं. आणि इंडेंटेशन आहे ना ते प्रॉपरली ठेवायचं. आणि एल्स पार्ट. दॅट्स इट. हा आणि आधीचा प्रोग्राम दोन्ही सेम वर्क करतात. हा आणि याच्या आधीचा जो वरती लिहिलेला कोड आहे ना, हा नेस्टेड. हा नेस्टेड इफ एल्स आहे. हा एलिफ आहे, इफ एलिफ आहे. एलिफ म्हणतात त्याला. सो एलिफ अँड इफ हा सेम वर्क करतो. सो लेट सी, आपण सेम टाकून बघूयात आउटपुटला. सो इफ आय पुट इट अप 90, then 91, and then 92, then I get it as 91 and you got distinction. So if I run it again, I will directly skip to 34, 35, 33. Better luck next time. So either way you can use it. दोन्ही पद्धतीनं तुम्ही यूज करू शकता. Okay, let me see the chat and any question. Okay, use of if, elif वगैरे क्लिअर झाले सगळ्यांना. I am waiting for your questions, like answers and chat मध्ये. Oh, great. Yes. Okay. Okay. Thank you. Okay, what you need to do now? आतापर्यंत जे झालंय ना, बस that's it. Like for today, that's more than sufficient from my side. टीचिंगच्या बाबतीत आतापर्यंत बऱ्यापैकी कव्हर केलंय आपण. आता मला 2 टास्क द्यायचे तुम्हाला, जे टास्क तुम्हाला समजून घ्यायचे आणि वर्कआउट करायचे. ठीक आहे. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड द टास्क व्हेरी वेल. मी आता जे सांगणार आहे ते क्लिअरफुली ऐका. तुम्हाला सर्टिफिकेशनसाठी ते महत्वाचं आहे. मी स्टार्टला सुद्धा सांगितलेलं होतं की एक मी तुम्हाला क्लास कोड देणार आहे. ठीक आहे. होपफुली क्लास कोड सगळ्यांना आता विजिबल आहे. I will stop this share and then I will start this share again. ठीक आहे. क्लास कोड मी चॅटला सुद्धा टाकलाय, ग्रुप चॅटला, आणि इथं स्क्रीनवरती पण दिसतो OYVNFDN, राईट. हा जो क्लास कोड आहे, हा क्लास कोड यूज करायचा आहे तुम्हाला आणि गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचंय. गुगल क्लासरूमला जॉईन होण्यासाठी करायचं काय ते सांगतो मी. ठीक आहे. हा क्लास कोड कॉपी करून घ्यायचा. तुम्ही आता लिहून घ्या तो क्लास कोड, आणि मी चॅटला सुद्धा टाकलाय, आणि मी व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकेन तोच चॅट, तो क्लास कोड. आणि
तुम्हाला काय करायचंय, व्हॉट यू नीड टू डू इज वेबसाईट जायचं, गुगल क्लासरूम म्हणायचं, ठीक आहे. गुगल क्लासरूम याचा ऍप सुद्धा आहे, या गुगल क्लासरूम नावाचा मोबाईल ऍप सुद्धा आहे, मोबाईलचा ऍप सुद्धा वापरला तरी काही हरकत नाही. गुगल क्लासरूम म्हणायचं आणि गुगल क्लासरूम मध्ये लॉग इन करायचं. गुगल क्लासरूम मध्ये लॉग इन केल्यानंतर आहे ना, असा एक प्लस सिम्बॉल दिसतो वरती, इथे आहे ना, हा प्लस सिम्बॉल दिसतो. या प्लस सिम्बॉल वरती क्लिक करायचं आणि जॉईन क्लास म्हणायचा. या प्लस सिम्बॉल वरती क्लिक करायचं आणि जॉईन क्लास म्हणायचं. जॉईन क्लास म्हणल्यानंतर हा क्लास कोड तिथे टाकायचा, क्लास कोड तिथे टाकायचा आणि जॉईन म्हणायचं. जॉईन म्हणलं की तुम्ही पायथन फॉर डेटा सायन्स नावाच्या क्लासला जॉईन होचाल. तिथे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत, काही प्रोग्राम्स रिलेटेड क्युरीज आहेत ज्या तुम्ही यूज करू शकता. जर आधी गुगल क्लासरूम वापरला असेल तर इझी आहे. जरी तुम्ही वापरलेला नसेल तरी सर्च करा, हाऊ टू यूज द गुगल क्लासरूम, क्लास कोडचा यूज करून जॉईन कसं करायचं हे सर्च करा आणि गुगल क्लासरूमला जॉईन करा. ठीक आहे. या अपार्ट फ्रॉम दॅट, व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड इज, हा एक टास्क आहे. अरे वा, जॉईन झालो सर, वंडरफुल. It's really remarkable actually. Few of the people are very good in doing it and they might have already used. काही लोकांनी ऑलरेडी यूज केलं असेल, पण बाकीच्यांसाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे आजच्या या नीड ऑफ आवर मध्ये. आणि लॉकडाऊन पिरियड मध्ये यू कॅनॉट डू मच अबाउट एनिथिंग एल्स. गुगल क्लास जॉईन करा, वंडरफुल. श्रेयश, अक्षता, वंडरफुल. आय एम गेटिंग क्वाईट अ गुड रिस्पॉन्स. हा झाला तुमचा पहिला टास्क, जॉईन करणं. दुसरा आहे, रात्री 8 वाजता एक क्विज आम्ही ओपन करणार आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती येईल. अपार्ट फ्रॉम दॅट गुगल क्लासरूम मध्ये पण असणार आहे तीच लिंक. त्या लिंक वरती क्लिक करायचंय, ती तो जो क्विज आहे तो क्विज अटेम्प्ट करायचा आहे कंपल्सरी. ठीक आहे. इट्स डॅम कंपल्सरी फॉर युअर सर्टिफिकेशन. people who will attempt that quiz only will get the certificate. त्या लोकांनाच आम्ही फक्त ईमेल पाठवणार आहे जे लोक क्विज अटेम्प्ट करणार आहेत. लेट मी बी व्हेरी क्लिअर अँड फ्रँक अबाउट इट. जे लोक क्विज अटेम्प्ट करणार त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार, बाकीच्यांना मिळणार नाही. जे लोक क्विज अटेम्प्ट करणार त्यांनाच आम्ही ईमेल थ्रू लिंक पाठवणार आहे सर्टिफिकेट जनरेशनची, बाकीच्यांना लिंक पाठवणार नाहीये. ओके. सो 2 टास्क आहेत आज. गुगल क्लासरूमला जॉईन करा. गुगल क्लासरूम फ्युचर मध्ये सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहे. तिथे आम्ही कंटिन्युअस तुम्हाला वेगवेगळे प्रोग्राम्स, तुमचे डाऊट क्लिअरिंग वगैरे असेल तर तिथे क्युरीज वगैरे टाका, आपण हे करूयात. ओके. अँड द सेकंड टास्क इज अटेम्प्ट द क्विज टुडे ऍट 8 PM. सो 8 वाजता आपण क्विजचा लिंक पाठवून देणार आहे. तो क्विज तुम्ही अटेम्प्ट करा अँड दॅट्स इट. From my side for the today's session, we are done. Tomorrow we will meet at 1 PM again sharp. 1 PM ला आपण भेटणार आहोत. त्यानंतर फॉर लूप आणि बाकीच्या गोष्टी कशा वापरायच्या, वाईल लूप, फॉर लूप, पॅटर्न वाले प्रोग्राम्स वगैरे कसे करायचे ते बघणार आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट डेटा सायन्स मध्ये इन्फिटीक्यू म्हणजे इन्फोसिस कंपनीचे काही लाईव्ह क्वेश्चन्स असतात. लाईव्ह क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत उद्याच्या सेशन मध्ये. सो विथ दॅट व्हॉट आय से इज लाईक, मी आता बॅच 3 जे आहे ना, बॅच 3 चा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा तुमच्या युजर एक्सपिरियन्स साठी, म्हणजे तुमचं जे युजर एक्सपिरियन्स शेअर आहे ते युजर एक्सपिरियन्स शेअर करा तिथे आता जे झालेले सेशनचे. त्यासाठी मी तो ग्रुप पण ओपन करतोय पूर्ण. म्हणजे यू कॅन प्लीज त्याच्यावरती फक्त गुड नाईट, गुड मॉर्निंग वगैरेचे मेसेज टाकू नका. फील फ्री टू कॉन्टॅक्ट अबाउट क्युरीज वगैरे असतील तर ते टाका आणि यू कॅन पार्टिसिपेट इन, राईट. सो आय चेंज द सेटिंग्स फॉर दॅट B3 batch. NumPy library is also okay. I will try to explain that NumPy, SciPy, Pandas libraries tomorrow. जेवढं होऊ शकेल तेवढं करेन नक्कीच. नियर फ्युचर आम्ही 1 वीकचा वर्कशॉप घ्यायचा प्लॅन करतोय. 1 वीक अँड दॅट टू फुल एक्सटेंड, म्हणजे दिवसभरात 6 तासाचा, म्हणजे 8 संग 48 तास होऊ शकतात.
किंवा 5 जरी म्हणलं तरी 40 hours complete. So let's try that. ठीक आहे. So thank you very much. या इवन इन्स्टॉलेशन ऑफ पॅकेजेस वगैरे सगळं, कारण हा फक्त बेसिक इंट्रोडक्टरी असल्यामुळे थोडंसं रिस्ट्रिक्शन ठेवलंय. काही लोकांना इन्स्टॉलेशन PIP पॅकेज, पायथन इन्स्टॉल पॅकेज मॅनेजर वगैरे बद्दल सांगणं मला या मुवमेंटला तरी पटत नाहीये. बट आय विल शुअरली आय विल थिंक ऑफ इट अँड विल वर्क इट आउट. म्हणजे बाकीचे पॅकेजेस कसे इम्पोर्ट करायचे हे सगळं बरंच डिस्कशन करू शकतो आपण, बरंच डिस्कशन करू शकतो आणि बरंच गोष्टी सांगू शकतो. बट दॅट अगेन स्टार्ट विथ लाईक, पहिल्यांदा तुम्ही स्टार्ट करा. थोड्या थोड्या गोष्टी तुम्ही करायला लागल्यानंतर यू कॅन डू इट ऑन युअर ओन. आय वॉन्ट यू मेक पीपल टू बी इंडिपेंडेंट. तुम्हाला इंडिपेंडेंट करायचंय, म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतःहून करू शका अशा लेवलला घेऊन जायचंय. सो दॅट्स वाय वी आर टेकिंग इट अप. With that words, I hope thank you so much for your patience and listening it carefully. Hope this session was quite comfortable for you. And with that, I am concluding and I am telling that session is over for this today's. Tomorrow at 1 p.m. we'll be joining back again for the further stuff. Thank you so much. You can leave. क्विज मध्ये 5च क्वेश्चन असणार आहेत आणि 5 क्वेश्चन अटेम्प्ट करा. किती मार्क पडले इज इन इमटेरियल. अटेंडन्स म्हणजे त्याला आम्ही ऍज अ अटेंडन्स म्हणून कन्सिडर करणार आहे. त्यामुळे तुमचा अटेम्प्ट होणं गरजेचं आहे, कंपल्सरी अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. ओके. Thank you so much. Yes, wonderful. Looks good. Enjoy. You can leave the meeting. Absolutely fine with that. No problem at all.